Hello everyone, my name is Nikhil Bhalrao sir of Support Classes at Turyosti Hodgi Road, Sholapur. Today I am teaching you the beautiful chapter of English grammar, that is articles. In English we call it as Upapade. In articles, mainly three types of articles. इंग्रजीमध्ये मुख्य 3 उपपदांचा समावेश होतो अँड दीज आर, ते याप्रमाणे a, an and the. These 3 main types of article. या 3 उपपदांचा इंग्रजीमध्ये आर्टिकल्स म्हणून वापर होतो. अँड दीज आर्टिकल्स वी हॅव टू यूज बिफोर कॉमन काउंटेबल नाउन्स. सर्वसामान्यपणे सामान्य नामाच्या एकवचनापूर्वी उपपद वापरतात. These articles are divided into 2 types. हे आर्टिकल 2 प्रकारात विभागले जाते. Now let's we see. ते आपण पाहू. First one is indefinite आर्टिकल्स, म्हणजेच मराठीमध्ये अनिश्चित उपपदे. सेकंड वन, 2 नंबर प्रकार डेफिनाइट आर्टिकल. इन मराठी निश्चित उपपदे. इन indefinite articles include a and an. अनिश्चित उपपदामध्ये a आणि an चा समावेश होतो. अँड indefinite article include the article. आणि निश्चित उपपदात द या उपपदाचा समावेश होतो. And these articles we have to use only before countable nouns. Use before countable nouns. यूज बिफोर काउंटेबल नाउन्स म्हणजे ज्या नामाची गणना होते त्या नामाच्या पूर्वी उपपद वापरले जातात. देन वी विल सी नाव रूल्स. यानंतर आपण आता नियमाकडे वळू. रूल्स इन मराठी वी कॉल इट एज नियम. रूल नंबर 1, नियम पहिला, यूज an
article before vowel sound of a noun. ज्या नामाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने होते त्यापूर्वी an आर्टिकलचा वापर करावा. फॉर एक्झाम्पल्स, उदाहरणार्थ, an आईस्क्रीम. आईस्क्रीम इज अन नाउन. आईस्क्रीम हे एक नाम आहे. अँड वी हॅव यूज्ड an ॲज अ आर्टिकल आणि आपण त्यापूर्वी an या उपपदाचा वापर केला आहे. इन द सेम वे, त्याचप्रमाणे an apple, an onion, इत्यादि एक्सेट्रा. But some letters we pronounce as a vowel, but actually they are consonants. For example, काही इंग्रजी अक्षरांमध्ये ते व्यंजन असून सुद्धा आपण त्याचा स्वराप्रमाणे उच्चार करतो. फॉर एक्झाम्पल, अव. दिस इज अन कॉन्सोनंट, but its pronunciation is like a. That's why we used an hour. H हे व्यंजन असून याचा उच्चार स्वराप्रमाणे होतो आ असा, त्यामुळे आपण त्याच्यापूर्वी an या आर्टिकलचा वापर करतो. But in this rule we have to know in English which are the vowel sounds. Vowel sounds are, first one is a, e, o, and a. These are the vowel sounds, means in letters A, E, I, O and U. These are the vowel sounds. vowel म्हणजे स्वर. स्वर इंग्रजीमध्ये कोणते आहेत? A, E, I, O, U हे इंग्रजीतले स्वर आहेत. म्हणजे ज्या नामांचा उच्चार स्वराप्रमाणे होतो त्या नामाच्या पूर्वी an या उपपदाचा वापर केला जातो. नाव रूल नंबर 2. आता नियम दुसरा. यूज ए आर्टिकल बिफोर कॉन्सोनंट साउंड ऑफ ए नाउन. ज्या नामाचा उच्चार व्यंजनाप्रमाणे होतो त्या नामापूर्वी अ या आर्टिकलचा वापर केला जातो. ना विचार द कॉन्सोनंट साऊंड. व्यंजन इंग्रजीत कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू यांना सोडून बाकीचे सर्व बी, सी, डी, एफ असं झेडपर्यंत व्यंजनामध्ये समावेश होतो. फॉर एक्झाम्पल,
अ बॉय. बॉय एक नाम आहे आणि आपण त्यापूर्वी अ या उपपदाचा वापर केलो म्हणजेच अ बॉय. अ नोटबुक. अ फॅन. अ रोज. या सर्व शब्दांचा उच्चार these words we pronounce like b, boy, notebook, fan, roots. These are the pronunciation of consonants. That's why we have used before these nouns as an article a. या नामाचा उच्चार व्यंजनाप्रमाणे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे होत असल्या कारणाने याच्यापूर्वी अ या उपपदांचा समावेश होतो. बट इन इंग्लिश सम लेटर्स आर लाईक वॉवेल बट वी यूज अ आर्टिकल. पण इंग्रजीमध्ये काही अशा अक्षरांचा समावेश आहे. आपण लिहित असताना जरी स्वराने लिहित असलो परंतु त्याच्यापूर्वी अ या उपपदांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल युरोपियन. फॉर एक्झाम्पल युरोपियन. नाव वी हॅव यूज टू अ ॲज अन आर्टिकल. युरोपियन ई प्रोनाऊन्सिएशन जरी ई वाटत असला तर ॲक्च्युअल याचा प्रोनाऊन्सिएशन युरोपियन असा होतो. त्यामुळे आपण त्याच्यापूर्वी अ हे उपपद वापरलं. नेक्स्ट एक्झाम्पल युनियन. इन युनियन वी spell it as union. Its pronunciation is like y. That's why we have used here a article. युनियन मध्ये पण सुद्धा य या उच्चारांचा समावेश होतो. त्यामुळे आपण त्यापूर्वी अ हे उपपद वापरलं आहे. अशा प्रकारे आज आपण इनडेफिनाइट आर्टिकलचा अभ्यास केला. नाव वी हॅव स्टडीड अबाउट ओनली indefinite articles. Tomorrow we will see about definite article. उद्या आपण उपपदांचा अभ्यास करणार आहोत. If any queries is there, be write in comment box. Please subscribe my channel and give thumb. Thank you.